नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहतात विंगर टाइम्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आता आपण वडस धरणावर आहोत. आता वडस धरणाची आपण परिस्थिती पाहतोय. मोठ्या प्रमाणात इकडे ह्या बाजूला पाण्याची पातळी अधिक प्रमाणामध्ये कमी होत चाललेली आहे. उन्हाळा अतिशय कडक आहे, सूर्य आग ओकतोय, पाणी झपाट्याने कमी होतंय. आपण या बाजूला जरी पाहिलं तर पहा किती मोठ्या प्रमाणात पाणी कमी झालेलं या पाहायला मिळतंय. लहान लहान मुलं धरणाच्या कडेला येत आहेत. पालकांना विनंती आहे की या ठिकाणी येत असताना स्वतःची काळजी घ्या. या ठिकाणी महिला देखील कपडे धुवायला येतात, त्यांनी देखील स्वतःची काळजी घ्यायला हवी. वडस धरणामध्ये यंदा तब्बल अद्याप 63% पाणी आहे. मागच्या वर्षी मात्र धरणामध्ये 48% पाणी शिल्लक होतं. यंदाच्या वर्षी कोकणी प्रकल्पामध्ये पाण्याचा साठा 48% पाणी साठा आहे आणि मागील वर्षी याच दिवसामध्ये 31% पाण्याचा साठा होता. साधारण 10%च्या आसपास फरक आहे. यंदाच्या वर्षी वडस धरणामध्ये 63% पाणी साठा शिल्लक आहे आणि एकूण धरणामध्ये एकत्रित पाण्याचा साठा 48% आहे आणि मागील वर्षी तो 31% होता. यंदाच्या वर्षी उन्हाळा खूप कडक आहे. झपाट्याने पाण्याचं बाष्पीभवन होऊन पाणी कमी होऊ शकतं. पाणी अतिशय काळजीपूर्वक वापरायला हवं. यंदाच्या वर्षी पाण्याचा तुटवडा जाणवणार नाही असं अधिकारी खाजगीमध्ये सांगतात. उन्हाळा कडक आहे, पुढच्या वर्षी पाऊस कमी सांगितला जातो आहे. अर्थात पुढच्या वर्षी नेमकं काय होईल आपण सांगू शकत नाही, परंतु पाण्याचं जतन, संवर्धन आणि पाणी जपून वापरायला हवं. पूर्व भागातील तालुक्यांसाठी, जिल्ह्यांसाठी पाणी आपल्याला नेहमी सोडावं लागतं. सध्या देखील खाली आवर्तन चालू आहे आणि पुन्हा उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी पाणी सोडावं लागणार आहे. आजच्या तारखेला वडस धरणामध्ये तब्बल 63% पाणी साठा आहे आणि कोकणी प्रकल्पामध्ये 48% पाणी साठा आहे आणि आज अखेर मागील वर्षी धरणामध्ये 31% पाणी साठा होता. शेतकरी बांधवांनो, तुम्ही पाणी जपून वापरा असं सांगण्यापेक्षा खाली पूर्व भागात जे पाणी आपण सोडणार आहे, ह्या पूर्व भागातील शेतकऱ्यांनी पाण्याची काटकसरीने वापर करा. त्याचबरोबर जलसंपदा विभागाने देखील काळजी घ्यायला हवी. या ठिकाणी पुन्हा एकदा मी सांगेल की ही लहान लहान मुलं नदीच्या कडेला येत आहेत. एखादी घटना सांगून होत नाही, पालकांनी काळजी घ्यायला हवी. ज्या महिला कपडे धुवायला येतात त्यांनी देखील स्वतःबरोबरच आपल्या मुलांची काळजी घ्यायला हवी. तर आपण मावशींशी बोलूया. मावशी, तुम्ही आता या ठिकाणी कपडे धुवायला आलात, ही लहान लहान मुलं आहेत, काय भीती वाटत नाही का? मग हे मुलांना इथे कशासाठी घेऊन येत आहे? हो, फिरायला येतात. जरा वर या तुम्ही पण, कारण पाण्यात पडायची आम्हाला पण भीती वाटते. आता मला सांगा, तुम्ही एवढ्या धरणाच्या कडेला कपडे धुताय, जर इकडनं एखादी मगर आली किंवा चुकून तुमचा तोल गेला, पाण्यात पडली तर काय? काळजी घ्या. ही मुलं कोणाची आहेत? एक माझे काही माझ्या जावांचे. तुम्हाला एक विनंती आहे हात जोडून, ह्या लहान मुलांना इकडे आणू नका. घटना काय सांगून होत नाही. आपल्यासोबत एक दुसऱ्या ताई आहेत, जरा ताईंशी पण बोलूया. मुलांनो, शाळेत जाता का? शाळेत कितवीला आहे? पहिली. मला तू इकडे, तू कितवीला आहेस? तू कितवीला आहे? 6वी. 6वीला. ताई, तुझं काय नाव? तू कितवीला आहेस? 9वी. आता मला सांगितलं पाणी खूप खोल आहे, तुम्ही असं इकडे येत नका जाऊ. आज चालय. हो, आजच आले, पण काळजी घ्या. येडगाव धरण खूप खोल आहे, 63% पाण्याचा साठा आहे. आता ह्या ताईसुद्धा अगदी धरणाच्या कडेला कपडे धुत आहेत. घटना कुठली सांगून होत नाही. सगळ्यांनी काळजी घ्या. पालकांनो, आपली लहान मुलं धरणाच्या कडेला येणार नाही याबाबतची देखील खबरदारी घ्या. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, वडस. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह
सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.